माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सर्व संतन की, अपने अपने माता पिता की। राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे, जय जय 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 राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, बलतिया भावे शरणदाता भेटी, पडे तसे तुटे जन्म व्याधी, न पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से, न पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारे येली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिणी निर्जीवा कागदा, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझे उपमा नाडळे लोक, भवसिंधू से बांधिला से तुझेने, अनाथा दिनाकारणे तुकयाने, भावासला मानवी वेशधारी, परेहा लीला विग्रही निर्विकारी, स्वहे श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तुझितो हा परब्रह्म ठेवा, दया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूप शिलेली, न त्यागे ते दिव्य लोकांसे नेली, ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सत्वविंद्या आत्मरूपा, देवा तुझे गणेशु, मने निवृत्ती दासु अवधारी जोजी, अभिनव वाग्विलासिनी, हे चातुर्यार्ध कला कामिनी, हे श्री शारदा विश्वमोहिनी, नमस्कार लेमिया, जेने तारिलो हा संसार पुरु, मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी, जैसे डोळ्यांजन वेणे, हे वेळी दृष्टीसे पाटा फुटे, मग वासक माई जयते प्रगटे महानिधी, न्यूनते पुरते अधिकते सरते, करुण घ्यावे तुमते विनवतु असे, ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता,
कृष्ण मराठी मी त्याची माता. घरोघरी ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याला 42वा श्लोक म्हणजे अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 42 आणि त्याच्यावर ज्ञानोबारायांनी आपल्याला 3 ओव्या सांगितलेल्या आहेत. 245, 46 आणि 47 याचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मी प्रथम श्लोक वाचतो, माझ्या मागे आपण म्हणायचं आहे. यातिमाम पुष्पितां वाचम यामिमाम पुष्पितां वाचम यामिमां पुष्पितां वाचम प्रवदन्त्य विपश्चिताः प्रवदन्त्य विपश्चिताः प्रवदन्त्य विपश्चिताः. परत एकदा आहे. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चिताः वेदवादरता पार्थ वेदवादरता पार्थ वेदवादरता पार्थ ज्ञान्यन्दस्थितिवादिनः 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 वेदवादरता पार्थ ज्ञान्यन्दस्थितिवादिनः. आता मी परत पूर्ण श्लोक बोलतो, माझं झालं की आपण म्हणायचं आहे. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्ते विपश्चिताः वेदवादरता पार्थ ज्ञान्यन्दस्थितिवादिनः. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्ते विपश्चिताः वेदवादरता पार्थ ज्ञान्यन्दस्थितिवादिनः. आता या श्लोकाचा आपण अर्थ बघू. त्यापूर्वी एक थोडं निवेदन असं आहे की आपण हे सर्व व्हिडिओ म्हणजे नेटला पाठवतो, नेट इंटरनेटवर, म्हणजे आपल्याला घरीसुद्धा आपल्याला मोबाईलवरून बघता येते. आणि आपण शेअर केलं, सबस्क्राईब केलं तर ऑटोमॅटिक जो व्हिडिओ आपण टाकतो तो ऑटोमॅटिक आपल्याला येतो. म्हणून आपण सबस्क्राईब करून घ्यायचं. आपल्याला जरा माहीत नसेल तर लहान मुलांना सांगायचं, मुलांना सगळं माहिती आहे. तर कसं होईल की आपण त्याचा परत अभ्यास करू शकतो. ज्ञानेश्वरी समोर जर का आपण ठेवली आणि कुठला श्लोक चालला आहे, कितवा अध्याय आहे, सगळं आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं जातं. ते उघडायचं आणि बघायचं, म्हणजे आपल्याला त्याचा चांगला आपला अभ्यास होऊ शकतो. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतायत, यामिमां पुष्पितां वाचम, म्हणजे हे जे कथावाचक आहेत ना हे यांची जी भाषा आहे ही फुलासारखी असते. फुलं म्हणजे काय? फुल कसं असतं? नाजूक. आणि काय असं वैशिष्ट्य फुलामध्ये? मुलायम आणि वास येतो. म्हणजे फुलासारखी भाषा फुलासारखी भाषा वापरतात हे कथावाचक. आता आपण बघितलं असेल यूट्यूबमध्ये भागवत कथा दररोज कुठे ना कुठे होत असते. तर ते कथावाचक काय करतात? वरकरणी बघा, वरवर त्याचा आंतरिक भाव वेगळा असतो. त्याला मराठीमध्ये फुलोरो भाषा म्हणतात. बुलोरो नाही, फुलोरो म्हणजे फुलांची भाषा, फुलासारखी भाषा. म्हणजे बोलताना फार असं वाटतं की फार मोठा महात्मा आहे. नाही बाबा नाही आले. हां ते जरा अरे इकडे आले. चालेल ज्ञानेश्वर. हां तर काय झालं
म्हणजे ते फुलासारखी भाषा वापरतात. भगवंत म्हणतात आहे. परंतु काय, प्रवदंत्य विपश्चिता, म्हणजे विपश्चिता म्हणजे काय माहिती का, ते अविचारी लोक आहेत. ते अविचारी लोक आहेत आणि प्रवदंत्य म्हणजे बोलतात, फुलासारखी भाषा बोलतात. तर काय बोलतात बघा पुढे, वेद वादरता पार्थ, म्हणजे ते काय सांगतात, वेदामधील यज्ञयागाच्या कर्मकांडाबद्दल बोलतात. वेदामध्ये कर्मकांड सांगितलेली आहेत. बघा वेदाचं असं आहे पाटील साहेब, वेद अनंत बोलिला, तुकाराम महाराज म्हणतात, अर्थ इतुकाची साधिला, विठ्ठलाची शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. म्हणजे वेदाने भरपूर सांगितलेलं आहे. परंतु बघा ज्ञानोबराय पण एका ठिकाणी असं म्हणतात की गबस्ती म्हणजे सूर्य उगवल्यानंतर आपल्याला अनेक रस्ते दिसतात, पण आपण कुठल्या रस्त्याने जातो, आपल्याला जिथं जायचं तिथे. उगाच कुठेही भटकतो का आपण, नाही. तसं वेदामध्ये भरपूर काही सांगितलेलं आहे, परंतु आपल्याला पचेल, आपल्याला करता येईल हे साधन म्हणजे फक्त नाम आहे भगवंताचं. ते नाम तुम्ही कसंही कधीही कुठेही केव्हाही घेऊ शकता. आणि पुढे काय म्हणतात, ज्ञान्यंदस्थितीवादिना, म्हणजे दुसरं काहीच महत्त्वाचं नाही असं सांगतात. जे कर्मकांडी जे लोक आहेत ते काय सांगतात की वेदाने असं असं सांगितलेलं आहे, हे कर्मकांड करा, अशी पूजा करा, असे सत्यनारायणाचं असं करा, आणि त्याच्यातून फलश्रुती सांगतात. बघा पाटील साहेब, आणि फलश्रुती भगवंत असं सांगतात की फलाशिवाय तुम्ही कर्म करा. बघा सत्यनारायणाला ब्राह्मण सांगतो, यादी देतो, बघा हे एवढं एवढं पाहिजे, आणि आपण काय करतो, हलक्या क्वालिटीचं आणतो सगळं. कारण ब्राह्मणाला द्यायचं आहे का नाही. आता कापड असेल ना तर आपण आपलं जर शिवायचं असेल तर 500 रुपये मीटरचं आणतो आपण, पण तेच ब्राह्मणाला द्यायचं आहे म्हणजे पूजेसाठी वापरायचं आहे, तर आपण मांजरपाट घेतो आणि सर्व 2 नंबर माल वापरतो आपण सत्यनारायणासाठी, आणि 1 नंबर मागणी करतो. मागणी 1 नंबरची असते की मला सुखी ठेव, आमच्या सगळ्यांना सुखी ठेव, आम्हाला असं धन दौलत सगळं काहीच कमी नाही पाहिजे आम्हाला. आणि देतो काय, सडक्या वस्तू देतो. खारका जे कोणी आपण बघणार सुद्धा नाही त्या तशा खारका आणतो, परंतु मागणी फार असते त्याची. आणि कर्मकांड करणारे, मी आता म्हणजे इथे काही कुठलं एखाद्या व्यक्तीला नाव नाही आहे, आपलं मी जनरल असं कोट आहे, म्हणजे भगवंताचं सांगणं आहे की ते काय करतात की माणसांना फळाची आशा दाखवतात. तुम्ही अमुक अमुक कर्म करा, तुम्हाला काय मिळेल, हे फळ मिळेल. आता बघा आपण आणि कसं होतं माहिती आहे का, फळ नसेल तर माणूस करणार पण नाही ना. बघा आता आपण रामरक्षा म्हटली किंवा मारुती स्तोत्र समर्थाने लिहिलेलं आहे हे म्हटलं, तर शेवटी समर्थाने फलश्रुती सांगितले की नाही. तुम्ही हनुमान चालीसा म्हणा, शेवटी फलश्रुती सांगितलेली आहे, पण त्याच्यासाठी नाही म्हणायचं आपण. फलश्रुती का सांगितली, कारण मी तुम्हाला म्हटलं की निष्काम कामाकडे माणूस लगेच प्रवृत्त नाही होत. भरपूर वेळा हनुमान चालीसा वाचून पाठ झाली ना तेव्हा तो निष्कामतेकडे जातो. पण सुरुवात मग काय होतं माहिती आहे का, तो एखाद्या ब्राह्मणाकडे जातो, अरे माझं काम होता बिघडतो, मग तो काय म्हणतो, शनिवार उपवास धर, हनुमान चालीसा दररोज वाच, मग तुझं काय होतं, जो क्लेश वगैरे ना सर्व निघून जाईल. म्हणजे त्याच्यासाठी तो करतो. ठीक आहे, त्याच्यासाठी का होईना, चांगली गोष्ट आहे, परंतु कसं आहे त्याची फळाची आशा असते त्याच्यामागे, आहे की नाही. मी तुम्हाला काल विषय झाला आपला की दुर्बुद्धी, सुबुद्धी आणि दुर्बुद्धी. तर
दुर्बुद्धी जास्त आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर भगवंत हे 3 अध्याय सांगतात आता, 42, 43 आणि 44. का दुर्बुद्धी लोकांकडे आहे? आता त्यातलं पहिलं कारण आहे काय? कर्मकांड. कर्मकांडाने काही होत नाही, फक्त तुमचं पैसे आणि वेळ वाया जाणार आहे. म्हणजे ते करायचं नाही का? करायचं, पण यज्ञ पुरुषाला समोर ठेवून करायचं, भगवंतासाठी करायचं, आपल्यासाठी नाही करायचं. पण ते सांगणारे सांगत नाहीत ना असं. म्हणजे ते कशी भाषा वापरतात? फुलासारखी. काय शब्द वापरला बघा भगवंतानी? पुष्पितम वाचम. पुष्पितम, फुलासारखी सुवासिक भाषा वापरतात. याला तुकोबारायांचा विरोध आहे. बघा, तुकाराम महाराजापासून आहे ना भक्ती वेगळी झाली. म्हणजे भक्तीचे आद्यजनक आपण तुकाराम महाराजांना म्हणू शकतो. ते काय म्हणतात? नका मधुरा वाणी ओठी, नका बोलू मधुरा वाणी. गोड बोलण्यावर जाऊ नका. कारण माणसाचं काय आहे, काही माणसं गोड बोलून गाळा कापतात. ते म्हणतात ना, केसाने गाळा कापणे, हा प्रकार आहे. आणि माणूस काय होतं, बोलल्याने जास्त फसतो. काय महात्मा आहे, काय बोलतात, पण त्यांचा भाव आत्म्यातला सगळा निराळा असतो. परंतु आपण त्याचा अभ्यास नाही करत आहे, आणि मग आपण काय करतो, कोणाच्याही मागे जातो. आमके महाराज आहे ना, बस ते त्यांचं तुम्ही ऐका. काय ऐका? तर तुम्हाला हे बघा, त्यांनाही 2 डोळे दिलेले आहेत त्या महाराजांना, आणि आपल्यालाही 2 डोळे आहेत. त्यांनाही मेंदू आहे, आपल्यालाही मेंदू आहे. मग आपण अभ्यास, आपण चिंतन केलं पाहिजे की नाही? संत आपले काय म्हटले, त्यांनी काय सांगितलं आपल्याला? आणि आजकालचं असं अवडंबर चाललंय भक्तीचं, ते बघून हसावं का रडावं हेच कळत नाही. लाखो माणसं म्हणजे तो मंडप पुरत नाही. अहो, मंडपच म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एक शिवपुराण कथा करतात बघा ते मिश्रा म्हणून, त्यांचं बजेट 5 कोटीचं असतं. तर 5 कोटीचं कथा म्हणजे 5 कोटी म्हणजे आज आपल्याला आपण छोटासा कार्यक्रम करतो, ते आपल्याला नाकीनळी येते. हा, काय माहिती आता ते काय सांगतात ते वैराग्याचे दर्शन. आणि माणसं पण ते माहिती, ते काय म्हणतात त्याला, ते रुद्राक्ष घ्यायला आहे ना, अशी मूर्ख माणसं आहेत की रुद्राक्ष घ्यायला तिथे चेंगराचेंगरी झाली. किती माणसं मेले त्याच्यामध्ये. म्हणजे काय आहे माहिती आहे का, एवढं सगळं ह्या लोकांनी सगळं असं पसरवलेलं आहे समाज. याचं कारण आहे आपण धड नाही, आणि ते आपला गैरफायदा घेणारच. तर पुढे असं आहे की कर्मकांडामधील मोक्ष शब्दांना आणि केवळ स्वर्ग प्राप्तीलाच ते अंतिम देह मानतात. तुम्हाला स्वर्ग मिळेल. आता इथे स्वर्गसुद्धा हानी आहे महाराज. एखादा मनुष्य वारला समजा, तर त्याला आपण काय म्हणतो, स्वर्गवासी, किंवा काय म्हणतो, वैकुंठवासी किंवा कैलासवासी. पण तो कुठल्या वासामध्ये गेला आहे हे आपल्याला काय माहिती. तो नरकामध्ये गेला का कैलासामध्ये गेला का स्वर्गामध्ये गेला काय माहिती. बरं, आता इथं स्वर्गसुद्धा हानी आहे. कारण तिथे तुकोबरा आहे एका ठिकाणी म्हणतात की पुण्यक्षय अधोगती. म्हणजे एकदा पुण्याचा क्षय झाला का परत माघारी येतात मृत्यूलोकामध्ये, परत त्यांना जन्म घ्यावा लागतो. मग स्वर्गात कशाला जायचं? याच्यावर पुढे माऊलीने छान असं लिहिलेलं आहे, तो आपण बघू, तो येणार आहे पुढे भाग. तर इथे अर्थवाद आणि फलश्रुतीला जास्त महत्त्व आहे. कर्मकांड वाईट आहे असं नाही आहे, पण त्याला फळाचं स्वरूप दिलेलं देतात, आणि मग माणसं करतात. आता वास्तविक, आता आपण घरातली वास्तुशांती करतो बघा, सोपं उदाहरण आहे वास्तुशांती. आता काही जण 1 लाख रुपये घेतात फी,
वास्तुशांती करायची. कारण फ्लॅट घेतलेला असो 2 कोटी रुपयाचा. मग त्यांना ते ब्राह्मण ती जी मंडळी असतात ती करणारी ते पण त्याचा फायदा घेतात ना. 1 कोटी जर का ते घेत असेल तर आपल्याला 1 लाख रुपये घ्यायला काय हरकत आहे. तो वास्तुपुरुष म्हणजे काय होईल ते मला माहिती नाही, काय होत असतं त्याचं. तो आनंदित राहतो का नाही काय माहिती नाही, पण हे यांना आनंद मिळतो. यांना पैसे मिळतात. बघा घरी रोज जर का हरिपाठ म्हटलं ना पाटील साहेब आपण, 1 गीतेचा अध्याय आणि हरिपाठ, तरी तुम्हाला वास्तुपुरुष तुमचा सुखी होणार, म्हणजे तुम्हाला आशीर्वाद देणार. विषयांतर होऊन राहिलं हे विषयांतर होऊन राहिलं हे. हां हां तो समजा 2 कोटीचा फ्लॅट घेत असेल, हा ब्राह्मण 1 लाख घेतो का 10 लाख घेतो, हा. त्याचं काही घेणदेण नाही हा. आहे. तुम्ही विषय वेगळा सांगा, हां ज्ञानेश्वरी सांगा. हां नाही ज्ञानेश्वरी हा विषय नका सांगू. नाही नाही हां त्या पुढचं त्याच्या बरं, आम्ही मुद्द्यावर पण ब्राह्मण आहोत, हां. आमचे गुरुजी आमच्याकडे हा. येतात, काही सूचना देतात. नाही सांगतो तुम्हाला पण असेल. तुम्हाला जर तोच हा. विषय मांडायचा नाही, असेल नाही, तर तो हे प्लॅटफॉर्म नाही आहे त्याचं. नाही सांगतो याच्यात. Please. आता पुढे बघा. आता पुढे काय होतं, म्हणजे तुम्ही भावना दुखावता समजा नाही समोर. आणि वरतून आता मग काय मग दाखवायचं नाही याच्यामध्ये. कर्मकांड अमुक तमुक हे जे आज तुमचे विषय चालले ओव्यावरती या हां तुम्ही. वळत आता जर ठीक आहे 245 बघा काढा. तुम्हाला आपलं काही तुम्ही विषय काढून नाही नाही अहो, विषय आता ह्याच्या आधारे आला म्हणून तो 1 लाख घेऊ का 10 लाख घेऊ, काय घेणं आपल्याला. बरं ठीक आहे. ते ब्राह्मण लोक फसवतात का काय करतात का काय. वेदाधारे बोलती म्हणा, केवळ कर्म प्रतिष्ठिती, परे कर्म फळे आसक्ती धरुनिया. म्हणजे वेदाधार ते बोलतात आणि काय करतात, कर्माच्या फळाची आसक्त करतात. म्हणजे तुम्हाला कर्मकांड ते करतात पण फळाची आसक्ती करायला लावतात, असं याच्यामध्ये ज्ञानोबा आपल्याला म्हणतात. आणि पुढे बघा, मनते संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे, मंग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. म्हणजे त्यांच्यातून बोलण्यामध्ये यज्ञाधिक कर्म केले तर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल असं सांगतात. आणि इंद्रपद जर का पाहिजे असेल, आपणही इंद्र होऊ शकतो, पण ते असे 100 यज्ञ केले पाहिजेत आपण. म्हणजे काहीतरी पदाची अपेक्षा आहे, काहीतरी फलश्रुती आहे, हे त्या कर्मामधून ते आपल्याला सांगत असतं. पुढे बघा, एत हे वासुनी काही अनेक सर्वदा सुखचे नाही, ऐसे अर्जुना बोलते पाहि दुर्बुद्धी ते. म्हणजे ते लोक काय बोलतात की स्वर्गासारखं दुसरं सुख नाही, आणि सर्व हे जे करतात हे काहीतरी सांसारिक साधनं मिळण्यासाठी, म्हणजे आपल्याला संसारामध्ये सुख मिळावं याच्यासाठी ते करत असतात. तिथे भगवंताचा काहीच, म्हणजे खरा यज्ञाचा भोगता तो आहे, परंतु इथे भगवंतासाठी काहीच केलं जात नाही. हे सगळं आपल्या सांसारिक भोगासाठी केलं जातं, असं या श्लोकामध्ये एकूण युक्तिवाद आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे, महाराजांनी पण एके ठिकाणी असं म्हटलं आहे की ल्यावे ख्यावे बरे असावे संसारी, हेची करी हाव संसारी. संसारामध्ये आपल्याला हेच पाहिजे असतं फक्त, की आपल्याला चांगलं राहणीमानच पाहिजे असतं, आणि याच्यासाठी आपण ते करत असतो, असं एक महाराज एका ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतर महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की म्हणजे एक अभंग आहे त्यांचा, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलली जे ऋषी सास भावे वर्ताया. जे ऋषींनी बोलले त्याच्यासाठी आम्ही इथं अवतार घेतलेला आहे, असं तुकोबाराय म्हणतात. आणि पुढे म्हणतात, जाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, उचिष्टांचा भाग उरला तो शिव. म्हणजे आम्ही काय करू, संतांनी सांगितल्याप्रमाणे जनाला सांगू, आणि जे ऋषीमुनींनी सांगितलं त्यातला भाग आम्ही तुम्हाला सांगू. आणि पुढे असं काय म्हणतात, अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. आणि विषयी लोभी मने साधने बुडविली. आणि सर्व विषयाचा काय करतात, बाजार मांडतात.
आणि आपलं जे खरा अर्थ आम्हाला सांगतच नाही. वेदाचा जो खरा अर्थ आहे तो सांगितलाच नाही. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हटले की वेदाचा तो अर्थ आंबासाचे डांबोरा. पुढे महाराज असं म्हणतात की पिटू भक्तीचा डांबोरा, कळी काळासे दरारा, तुका मने करा जय जयकार आनंद. म्हणजे आम्ही काय करू, समाजामध्ये भक्तीचा डांबोरा पिटू आणि भक्ती कशी असावी हे आम्ही तुम्हाला सांगू, असं एक तुकोबारा याच्यामध्ये म्हणतात. फक्त याच्यामध्ये कसं आहे, याच्यात तो जो शब्द आहे पुष्पिताम वाचम, याच्यावर थोडं बोलण्यामध्ये योगाने काय कसं विषय आपला तो काय मतीचा अर्थ नव्हता, परंतु सांगताना ते थोडं माझ्याकडनं बोललं गेलं आणि याच्यामध्ये कोणाची भावना दुखवायचं असं काही माझं मत नाही. आणि पुढे असं आहे की ज्ञानोबाराय ह्याच्यातून आपल्याला असं सांगतात की फळाची अपेक्षा न करता आपण कर्म केलं पाहिजे. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, श्री सर्व संत की जय. अपने माता पिता की श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना सकळ देवाधिदेवा महानंदा महानुभवा चक्रंधरा विश्वंभरा सहस्रपदा सहस्रकरा कमलनयना कमलापती भवतारका दरिद्राश्चिती आगाये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हे करीतसे विनवणी सकळ देवादी देवा आनंदा मानवा आता विश्वात्मके सोनी बल जावे पसायला नाही साडू दया सत्कर्मी वाढू परस्परे पडो मैत्री देवांची अखंडित हे नमहे श्री विश्वराव आहुईन दान देवरे ज्ञान देवो हे देवरे ज्ञान देवो हे देवरे ज्ञान देवो. हरि ओम शांती शांती.